आज आपण दसरा हा सण साजरा का केला जातो, दसऱ्याचे महत्त्व काय, दसऱ्याच्या दिवशी पूजाविधी कशी करायची, दसऱ्यामध्ये कलश मांडणी कशी करायची, दसऱ्यामध्ये अस्त्रशस्त्रांची पूजा कशी करावी, तसेच दसऱ्याला सोनं म्हणून आपट्याची पाने देण्यामागे एक छोटीशी कथा आहे, ती आज आपण ऐकूया. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. दसरा हा सण हिंदू धर्मामध्ये मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी एकमेकांना शुभकामना दिल्या जातात. नवीन कपडे सणानिमित्त खरेदी केले जातात. तसेच सोने चांदी देखील या सणानिमित्त खरेदी केले जात असतात. घराला आंब्याच्या पानांची तसेच झेंडूच्या फुलांचे तोरण लावले जातात. दसऱ्याला झेंडूच्या फुलांनी पूजा करण्याची प्रथा आहे. यंत्र वाहने यांना झेंडूच्या फुलांच्या माळा घातल्या जातात. आता आपण दसरा सण का साजरा केला जातो त्याविषयी माहिती बघूया. दसरा सण मोठा आणि आनंदाला नाही तोटा असे म्हणण्याची परंपरा सुरू झाली ती उगाचच नाही, तर विजय प्राप्त करणारा फार मोठा इतिहास या दिवसाच्या मागे दडलेला आहे. प्रभू रामचंद्र यांनी रावणासारख्या बलाढ्य योद्धाचा वध करून शत्रूवर विजय प्राप्त केला तो हाच दिवस. देवी दुर्गेने महिषासूर राक्षसातला युद्ध करून संपविले तो हाच दिवस आणि त्यामुळे तिला महिषासूरमर्दिनी असे देखील म्हटले जाऊ लागले. दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी पाने लुटण्याची प्रथा आहे. म्हणजेच आपट्याची पाने लुटण्याची आणि गावाची वेश ओलांडून जाण्याची प्रथा आहे. दसरा हा सण साजरा करण्याची परंपरा खूप जुनी आहे. याच दिवशी देवीने महिषासुराचा वध केला आणि प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला. पांडवही अज्ञातवासात राहण्याकरिता या दिवशी गेले होते. या वेळी त्यांनी आपले शस्त्र शमीच्या झाडाखाली ठेवली होती. अज्ञातवास संपल्यानंतर तेथे त्यांनी परत ती शस्त्रे घेतली आणि त्या झाडाची पूजा केली. तो हाच दिवस होता. दसरा म्हणजे विजयादशमी. विजयादशमी म्हणून अश्विन शुद्ध दशमी हा दिवस भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा मानला जातो. याच दिवशी आपण दसरा सण म्हणून साजरा करत असतो. देवीच्या घटांची स्थापना अश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे 9 दिवसांचे नवरात्र साजरे होतात आणि 10व्या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते. दसऱ्याचे महत्त्व काय आहे ते आता आपण बघूया. दसरा हा सण शेतीविषयक लोक उत्सव म्हणून साजरा करत असतात, कारण त्यावेळी पेरलेल्या शेतीतील पहिले धान्य घरात येते. त्यामुळे शेतकरी हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करतो. ग्रामीण भागातील शेतकरी आणि जेथे घटस्थापना केली जाते तिथल्या महिला मंडळातील सदस्य शेतात धान्य उगवलेले असतात. त्या शेतातील धान्याचा जो तुरा असतो तो फेट्यामध्ये घालतात किंवा टोपीमध्ये घालतात आणि महिला मंडळातील सदस्य आपल्या केसांमध्ये तो तुरा लावत असतात. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला गेलेला विजयादशमीला शुभ कार्य केले जातात. नवीन वाहने, वस्तू, कपड्यांची खरेदी, सोन्याची खरेदी, घर खरेदी करणे इत्यादी महत्त्वपूर्ण आणि शुभ कार्य या दिवशी केले जातात. शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्यावर भवानी देवीच्या उत्सवाला याच दिवशी शुभारंभ केला होता. पेशवाईमध्ये सुद्धा या सणाला विशेष महत्त्व सांगितले गेले आहे. या दिवशी घरोघरी पूजा रचना केली जाते. शस्त्रांची, लक्ष्मी देवीची, घरातील वाहनांची, झेंडूची फुले आणि आंब्याची पाने लावून तोरणे लावून पूजा केली जातात. झेंडूच्या फुलांनी देवघर तसेच देवीला हार घातले जातात. संध्याकाळी एकमेकांना आपट्याचे पाने देऊन सहकुटुंब भरभरून शुभेच्छा दिल्या जातात. तसेच सोने घ्या आणि सोन्यासारखे राहा असे देखील म्हटले जाते. आणखी एक महत्त्व म्हणजे 3.5 मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन खरेदी, करार, नवीन योजना, चांगल्या गोष्टींचा प्रभाव केला जातो, प्रारंभ केला जातो. अज्ञानावर ज्ञानाने, शत्रूवर पराक्रमाने आणि वैऱ्यावर प्रेमाने विजय मिळवला जातो. कुटुंबातील सर्व मंडळी एकत्रितपणे येऊन देवीला आणि आपल्या विजयाची कामना करतात आणि जीवनात सतत कायम आनंदी राहण्यासाठी देवीकडे आशीर्वाद देखील मागत असतात. दसऱ्याच्या दिवशी पूजाविधी कसा करायचा ते आता आपण बघूया.
ज्या पद्धतीने आपण घटस्थापनेच्या दिवशी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण पूजा करून देवघर स्वच्छ करून आणि देव घासून पुसून स्वच्छ करून पूजा करतो, त्याचप्रमाणे आपल्याला दसऱ्याच्या दिवशी देवपूजा करायची आहे. त्याच्यासोबत एक छोटीशी मांडणी करून पूजा करायची असते. सागर संगीत तुम्हाला जमले नाही तरी तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने पूजा करू शकतात. भारतीय संस्कृतीत नेहमीच शौर्य आणि पराक्रमाला समर्थन केले जाते. दुर्गादेवीने महिषासुराचा वध केला आणि प्रभू श्री रामचंद्रांनी रावणाचा वध केला, म्हणून विजयादशमी हा सण साजरा केला जातो. आणि या दिवशी विद्येची देवता मानल्या जाणाऱ्या सरस्वती देवीच्या पूजनाला दसऱ्याच्या दिवशी विशेषत्वाने महत्त्व आहे. या दिवशी आपण सरस्वती देवी ज्यांना म्हणतो त्यांचे प्रतिकात्मक चिन्ह याला सरस्वती चिन्ह म्हणतात. हे मुलांच्या फळ्यावर काढून घ्यायचे असते आणि सरस्वती देवीचे वाद्य म्हणजेच वीणा याचे सुद्धा चित्र आपण काढू शकतो. तुमच्याकडे मोठा फळा असेल तर तुम्ही काढा, नाहीतर तुम्ही मुलांची पाटी असते त्यावरती देखील आपण खडूच्या साह्याने सरस्वती यंत्र काढायचं आहे. अगदी तुम्ही प्लेन पेपरवरती काढून तुमच्या देवघराच्या बाजूला किंवा त्याच्यासमोर अगदी छोटीशी पूजा मांडणी केली तरी चालेल, पण हे आवर्जून करा. आता आपण दसऱ्यामध्ये कलश मांडणी कशी करायची ते बघूया. आता तुम्हाला पाट किंवा चौरंग देवघराच्या पुढे किंवा बाजूला मांडून घ्यायचा आहे. त्याच्यावर लाल कापड तुम्ही अंथरले तर अतिशय शुभ होईल. तुम्हाला स्वच्छ पाण्याने भरलेला अगदी स्वच्छ धुवून सुंदर असा कलश घ्यायचा आहे. त्याच्यावरती स्वस्तिक काढायचं आहे. हळदी कुंकू आणि 5 बोटे ओढून घ्या आणि त्यावर नारळ ठेवायचा. आंब्याची पाने या दिवशी आवर्जून वापरावी आणि ते कलश स्थापन करावा. आता तुमच्या देवघरातच तुम्ही छोटीशी पूजा मांडणी करत असाल तर तुम्हाला दुसरा कलश मांडण्याची गरज नाही. आणि तुमच्या देवघरामध्ये कलश नसेल तर तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी कलश मांडणी करू शकतात. हा शुभ दिवस आहे. 3.5 मुहूर्तांपैकी एक दिवस म्हणून दसरा सण आहे. तर या दिवसासाठी तुम्ही कलश मांडणी करू शकतात. पण तुमच्याजवळ देवघरामध्ये असेल तर तुम्हाला वेगळा कलश मांडण्याची गरज नाही. सरस्वती देवीची प्रतिकात्मक त्याच्यासोबतच आपल्याला विद्यार्थ्यांसाठी आपल्या वह्या पुस्तक देखील तेथे मांडायच्या आहेत. याच्यासोबतच आपल्याकडे काही ग्रंथ असतील तर हा अतिशय शुभ दिवस, पवित्र दिवस आहे. तर तुमच्याकडे जे ग्रंथ तुम्ही दररोजच्या वाचनामध्ये वाचत असाल, गुरुचरित्र असेल, तुमचा दासबोध, आपला दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ आपल्याकडे असतोच. जी कोणतेही ग्रंथ तुमच्याकडे असतील, साधे तुमच्याकडे श्लोकही असतील, त्याचे पुस्तक तेही मांडणी तुम्हाला येथे करायची आहे. आता आपण बघूया दसऱ्यामध्ये अस्त्र-शस्त्रांची पूजा कशी करावी. दसरा हा सण अस्त्र शस्त्र यांची पूजा करण्याचा दिवस आहे. तर आपल्या महिलांचे, गृहिणींचे अस्त्र-शस्त्र कोणते असतात तर चाकू, कात्री हेच आपल्याकडे घरामध्ये असतात. तुम्ही आधी तुमच्याकडे कात्री वगैरे असेल, चाकू काही असेल तर ते स्वच्छ धुवून घ्या आणि तेथे तुम्हाला येथे मांडणी करायची आहे. आपल्या घरातले असतात ते शस्त्र, तसेच लॅपटॉप, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक गॅजेट हे सुद्धा तुम्ही येथे मांडणी करू शकतात. सरस्वतीची प्रतिमा पहिल्यांदा परशुरामाने काढली होती. पूजेसाठी तुम्हाला देवघराच्या बाजूला किंवा समोर किंवा चौरंग पाट मांडून लाल कापड आणि त्यावरती सरस्वती मातेचा फोटो किंवा चिन्ह, प्रतिकात्मक चिन्ह म्हणून त्याची सुद्धा पूजा करायची असते. तुम्ही छान हळदी कुंकू वाहून सर्वांची पूजा हळदी कुंकू, अक्षदा, फुले वाहून करायची आहे. आता या दिवशी आपट्याची पाने अतिशय महत्त्वाची आहे. छोटीशी आपट्याची पाने अगदी छोटीशी हिरवीगार अशी काढून घ्या. त्यावर सुद्धा तुम्ही पूजा करू शकतात. पूजेच्या वेळेस आपट्याची पाने जर आपल्याकडे असतील तर तुम्हाला सर्वप्रथम पूजेमध्ये त्यांची मांडणी करायची आहे आणि त्याची पूजा करून देवांना ते अर्पण करायचे आहे. आता या दिवशी फळं नैवेद्य म्हणून तुम्ही ठेवू शकता. गोडधोड दसऱ्याच्या दिवशी बहुतेक ठिकाणी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो, तर त्याचा नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे. आता सर्व झाल्यावर आपल्याला आरती करायची आहे. सर्वप्रथम गणपती बाप्पाची आरती करावी, त्यानंतर सरस्वती मातेची आरती करावी. जर आरती नसेल तर सरस्वती वंदना म्हटली तरी देखील चालते. आता आपण दसऱ्याला सोनं म्हणून आपट्याची पाने देण्यामागे एक छोटीशी कथा आहे ती बघूया.
पैठण शहरात देवदत्त नावाचा एक गृहस्थास कौत्स नावाचा हुशार आणि सद्गुणी मुलगा होता. तो विद्या संपादनासाठी वरतंतू ऋषींच्या घरी येऊन राहिला होता. त्या काळात ऋषींच्या म्हणजे गुरूंच्या घरी राहूनच विद्या संपादन करण्याचा परिपाठ होता. कौत्स्य जात्यात हुशार असल्यामुळे तो थोड्याच दिवसात सर्व शास्त्रांमध्ये प्रवीण झाला होता. गुरूंचा आश्रम सोडताना काय गुरुदक्षिणा द्यावी या विचारात पडून त्याने शेवटी गुरूंनाच मी काय गुरुदक्षिणा द्यावी असे विचारले. यावर गुरु म्हणाले, गुरुदक्षिणा मिळावी म्हणून मी तुला विद्या शिकवली नाही. शिष्य विद्या उत्तम शिकला की गुरुला गुरुदक्षिणा मिळाली. पण या उत्तराने कौत्स्याचे समाधान झाले नाही. तो पुन्हा पुन्हा काय गुरुदक्षिणा देऊ विचारत राहिला. शेवटी वरतंतू म्हणाले, मी तुला 14 विद्या शिकवल्या. प्रत्येक विद्येबद्दल 1 कोटी याप्रमाणे तू मला 14 कोटी सुवर्णमुद्रा आणून दे. पण त्या अनेकांकडून जमा केलेल्या नकोत, एकाच दात्याकडून आणलेल्या असल्या पाहिजेत. गुरुजींची ही अट पाळणे कौत्सास थोडे कठीण गेले. त्यावेळी सिंहासनावर असलेला रघुराजा म्हणजे प्रभू रामचंद्रांचे पूर्वज हा उदार आणि विद्वानांची कदर करणारा होता, हे कौत्साला माहिती होते. तो मोठ्या आशेने रघुराजाकडे गेला. त्याने आपली मागणी रघुराजापुढे मांडली. पण त्यावेळी रघुराजाने आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. त्याने यज्ञयागात आपली सर्व संपत्ती दान केली होती. राजापासून आपणास काही अर्थलाभ होण्याची शक्यता नाही हे त्याच्या ध्यानात येताच कौत्स्य परत जाऊ लागला. आपल्या दारी आलेला याचक रिक्त हाताने परत जाऊ नये म्हणून रघुराजाने प्रत्यक्ष इंद्रावर चढाई करून त्याच्याकडून सुवर्णमुद्रा आणाव्यात असा निश्चय केला. हे इंद्राला समजताच इंद्राने अयोध्या नगरीच्या बाहेर असलेल्या आपट्याच्या आणि शमीच्या झाडावर कुबेराकडून सुवर्णमुद्रांचा वर्षाव करवला. त्या सर्व सुवर्णमुद्रा घेऊन रघुराजाने कौत्साला दिल्या. कौत्साने त्या मुद्रा आपल्या गुरूंसमोर ठेवून स्वीकारण्याची विनंती केली. गुरूंनी फक्त 14 कोटी मुद्रा घेतल्या आणि बाकीच्या कौत्सास परत दिल्या. परत मिळालेल्या सुवर्णमुद्रा या आपल्या नव्हेत म्हणून कौत्साने रघुराजाकडे त्या परत आणल्या. पण रघुराजा म्हणाला, या माझ्याही नव्हेत. आता तू या तुलाच ठेव, मी त्या घेणार नाही. कौत्साला ते पटले नाही. त्याने ज्या आपट्याच्या आणि शमीच्या झाडाखाली या सुवर्णमुद्रा पूर्वी मिळाल्या होत्या तेथे त्या नेऊन ठेवल्या आणि लोकांना त्या लुटून न्या असे सांगितले. तो दिवस हाच विजयादशमीचा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.